मी आपला मित्र अमित केसरकर, दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि त्या भरतीवरचाच व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे. आणि आज जो व्हिडिओ सांगणार आहे, जी माहिती सांगणार आहे ती परिपूर्ण आणि परफेक्ट अशी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मेरिट किती जाईल. पेपर आता काल मी मेरिट सांगितलं होतं ते सोपा पेपर आला तर केवढं किती मेरिट जाईल आणि आता आज जो व्हिडिओ आहे तो एकदम अवघड म्हणजे बेसिकली एकदम अवघडमध्ये पेपर जर गेला तर कितीपर्यंत तुमचं मार्किंगला तुमचं फिजिकलसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. म्हणजे एकाच 10साठी पात्र होऊ शकतं. म्हणजेच एका जागेसाठी 10 विद्यार्थी फिजिकलसाठी पात्र होणार आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर सुरुवातीला टोटल अर्ज आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच पद्धतीनं समजा आता जर तुम्ही ओपन कॅटेगरीचा असाल आणि पेपर एकदमच हार्ड आला तर त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीचं 72 ते 74च्या आसपास मेरिट लागून जाईल. त्याच्यानंतर जी कास्ट आहे ती SC कास्ट आहे. SC कास्टचं जर मेरिट बघायला गेलात तर 66 ते 68च्या दरम्यान मेरिट लागेल. आणि ST कॅटेगरीचं जे मेरिट आहे मित्रांनो, मुलांचं मेरिट सांगतो मी, नंतर मुलींचं मेरिट सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ST कॅटेगरीचे जे मेरिट असणार आहे मित्रांनो ते 62 ते 64च्या दरम्यान लागेल. त्याच्यानंतर तुमचं NTC, NTB, NTD किंवा NTA कोणत्याही कॅटेगरीचं असाल तर त्या ठिकाणी 62 ते 64-66च्या दरम्यान तुमचं मेरिट लागून जाईल. हार्ड जर पेपर असेल तर. आणि SBC म्हणजे SBCचं जर विद्यार्थी बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये SBCचे विद्यार्थी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी 60 ते 62च्या ठिकाणी मेरिट तुमचं लागून जाईल. त्याच्यानंतर तुमचं EWS. आता EWSचं मेरिट काय मित्रांनो, आता मी ओपनचं मेरिट आणि EWSचं मेरिटमध्ये मी फरक सांगितलाच होता. त्याच पद्धतीनं तुमचं मेरिट जे असणार आहे EWSचं ते मेरिट असणार आहे तुमचं 68 ते 70च्या दरम्यान. समजा ओपनचं मेरिट जर 72 गेलं तर त्या ठिकाणी 2 ते 4 मार्क फक्त कमी होतात EWSसाठी. हा विषय झाला पुरुषांसाठी. परंतु आता महिला कॅटेगरीचं जर मेरिट बघायला गेला, हा पेपर एकदमच हार्ड गेला तर महिला कॅटेगरीचं मेरिट जे असणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी आता अनेक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी फॉर्म भरला असेल, परंतु माझ्या अंदाजे मुलींनी कमी फॉर्म भरलेले आहेत. कारण की मुलींचा कल सगळ्यात जास्त पोलीस भरतीकडे आहे. त्यामुळं या ठिकाणी मेरिट कमी असलं जाणार ही 100% गॅरंटी आहे. आणि जागा पण कमी असल्यामुळं त्या ठिकाणी मुली कॉम्पिटिशनला कमी आलेले आहेत. तरीसुद्धा मी त्यांचं मेरिट सांगून देतो. ओपन कॅटेगरीचं मुलींसाठी मेरिट असेल ते 68 असेल. आणि SC ST जर असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 60 जरी मार्क पडला, लई अवघड पेपर असेल तर त्या ठिकाणी 100% तुम्ही 60 मार्क किंवा 62 मार्काला लागून जाल. आता NTC, NTB, NTD या कॅटेगरीचा असाल तर तुमचं त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं 58 ते 62च्या दरम्यान मेरिट लागून जाईल फिजिकलसाठी तुम्ही पात्र होण्यासाठी. त्याच्यानंतर SBC. आता SBC महिला, आता SBC महाराष्ट्रात कमीच आहेत आणि त्यातून विद्यार्थी असेल आणि त्यातून जर मुलीही असेल तर त्यांचं मेरिट किती जाईल हे तुम्हीच विचार करा. तर SBCचं मेरिट 56 ते 60च्या दरम्यान लागून जाईल महिला. आणि त्याच्यानंतर EWS. आता EWS महिलांची कॅटेगरी पण जास्त आहे, परंतु पेपर अवघड जरी आला, समजा पेपर लईच हार्ड आला तर त्या ठिकाणी 66 ते 68 किंवा 70च्या दरम्यान महिलांचं मेरिट लागून जाईल. हा विषय झाला एक्झामचं मेरिट. परंतु टोटली मेरिट मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच दिवसात. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी कमेंट करत चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.